श्वास रोखून धरा, कारण ज्यांच्यासाठी तुमचे कान आतुरलेले आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, हे सभागृह ज्याची आतुरतेनं वाट पाहते असे प्राध्यापक भानुगडे पाटील सर लवकरच आपल्यासमोर येत आहेत. त्यांचा मी आत्ताच थोड्या वेळाखाली तुम्हाला या ठिकाणी परिचय करून दिला होता. सरांनी महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देण्याचं जे काम सरांनी केलेलं आहे, 5,500पेक्षा जास्त व्याख्यानं. आम्ही आजही त्यांना हा प्रश्न आवर्जून विचारतो की तुम्ही एवढा जो प्रवास करता, सकाळी कुठं आहेत विचारलं तर सातारामध्ये, संध्याकाळी कुठं आहेत तर मुंबईमध्ये, दुपारी कुठं आहेत तर पुण्यामध्ये, कधी सोलापूर असतात, कधी जळगाव असतात, कधी नागपूर असतात, कधी नांदेड, लातूर. विचारू नका तो प्रवास, म्हणजे त्यांनी एवढा प्रवास केलेला आहे. असा संघर्षमयी योद्धा. मराठी भाषेत सुद्धा मराठी भाषेचा दर्जा ज्यांनी उंचावला, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागा केला, गड किल्ल्यांना ज्यांनी संजीवनी दिली, असे महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, प्रसिद्ध वक्ते, प्रबोधनकार, इतिहासकार, लेखक, ज्यांची म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं काम असेल की ज्यांची ओळख या ठिकाणी मी करून द्यावी. कुठल्याही ओळखीचे ते मोहताज नाही. पहिचान, त्यांची जी ओळख आहे ती सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लहान थोर मंडळींना त्यांची ओळख आहे. तरी मी छोटासा परिचय या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला करून देतो. सरांची जी ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये यशाचा पासवर्ड, यशमुद्रा, विचारमुद्रा, शंभूराजे छत्रपतींवरील महानाट्याचे सरांनी लेखन केलेलं आहे. वंदे मातरम 1857 ते 1847 स्वातंत्र्य समरावरील महानाट्याचे लेखन सरांनी केलेलं आहे. पैलू शिवछत्रपतींचे असे नावे, असा इतिहास, स्वराज्यपर्व, भक्ती आणि शक्ती, शिवप्रताप महाराज, शहाजीराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज या विषयावरील लेखन, विविध वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, साप्ताहिक, यातून विविध विषयांवर लेखन, स्तंभ व सदर लेखन, महाराष्ट्रातील गड दुर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम सरांनी केलेले आहेत. अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, स्वराज्याचे ज्यांनी स्वराज्य उभं केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या सगळ्यांचे एकदा गर्जना होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मी आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील सर यांना या ठिकाणी या मंचावर पाचारण करतो आणि आपल्या सगळ्यांना समर्पित करतो. धन्यवाद. आदरणीय प्राध्यापक भानुगडे पाटील सर.
असतात, पोरं असतात मुंग्यांसारखी अखंड हालचाल करणारी, पोरं असतात चिमण्यांसारखी नुसती चिवचिव करणारी, पोरं असतात पोपटासारखी मिठू मिठू बोलणारी, पोरं असतात मोरासारखी थुई थुई करणारी, पोरं असतात गरुडासारखी आसमंतात झेप घेणारी, पोरं असतात चित्त्यासारखी, पोरं असतात चित्त्यासारखी चपळाईनं झेपावणारी, तर पोरं असतात वाघासारखी आसमंत्र हादरवणाऱ्या डरकाळ्या फोडणारी, पोरं अशीही पोरं तशीही, याच पोरांना थोर बनवणारी IIB ही संस्था, डॉक्टर बनवणारी फॅक्टरी असं जिचं अभिमानानं नाव घेतलं जातं, तब्बल 25 वर्षाचा अखंड प्रवास, असंख्यांची स्वप्न पूर्ण करणारी आणि असंख्यांना ध्येयापर्यंत पोहोचवणारी ही संस्था. वर्तमानपत्रामध्ये एकदा एक जाहिरात आली होती. त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की ज्याच्या चेहऱ्यावर अत्यंत निरागस भाव आहेत, ज्याच्या चेहऱ्यावर वाईट गुणांचा लवलेशही नाही, जो अत्यंत निष्पाप आहे, अशा एखाद्या चेहऱ्याचा फोटो स्पर्धेसाठी पाठवा. त्या फोटोग्राफरला प्रश्न पडला, अत्यंत निरागस, अत्यंत निष्पाप, ज्याच्या चेहऱ्यावर एकाही वाईट गुणांचा लवलेश नाही, असा चेहरा शोधावं तरी कुठं? सगळे द्वेषाने क्रोधाने भरलेले, ज्याच्याकडे पाहिल तो अंगावर येतो की काय असं वाटत राहिलेलं, अशा या समाजामध्ये अत्यंत निष्पाप आणि निरागस चेहरा शोधावा कुठून? तो फोटोग्राफर विचार करत राहिला आणि त्याच्या लक्षात आलं, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, निष्पाप असतं, निरागस असतं, ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो, अशा अत्यंत नवजात निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. त्याने एका निरागस बाळाचा फोटो काढला आणि स्पर्धेला पाठवला. 25 वर्ष उलटली, त्याच्या या नवजात बाळाचा फोटो काढलेल्या स्पर्धेत त्याला पहिलं बक्षीस मिळालं. 25 वर्ष उलटली, या स्पर्धेनंतर वर्तमानपत्रामध्ये पुन्हा आणखीन एक स्पर्धा जाहीर आली. अत्यंत वाईट, अत्यंत क्रूर, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त हिंस्त्र भावनांचं दर्शन घडतं, अशा अत्यंत क्रूर चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला प्रश्न पडला, हल्ली ज्याच्याकडे बघावं तो हसतच जवळ येतो, ज्याच्या सोबत जावं तो आपला किती चांगला आहे हे दाखवत राहतो. मुखवट्यांची दुनिया सगळी, अशा याच्यात अत्यंत वाईट, क्रूर, पापी माणसाचा चेहरा सापडणार कुठून? तो विचार करत राहिला आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, एखाद्या तुरुंगामध्ये एखादा असा गुन्हेगार असेल ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट भाव, क्रूर भाव आणि पापी भाव असतील, अशा एखाद्या कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. त्यांनी अशा एका कैद्याचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला आणि योगायोगानं त्याच्या याही फोटोला पहिल्या क्रमांकाचं 1 लाखाचं बक्षीस मिळालं. त्यावेळी त्या फोटोग्राफरला वाटलं की या बक्षिसात माझ्या इतका त्या कैद्याचाही वाटा आहे, कारण त्या कैद्याचा फोटो काढला म्हणून आपल्याला हे बक्षीस मिळालं. या बक्षिसातली काही रक्कम त्या कैद्याला दिली पाहिजे. तो तुरुंगात गेला, त्या कैद्यासमोर उभा राहिला, त्याला सांगितलं, तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढून मला हे 1 लाखाचं बक्षीस मिळालं, त्यातले 50,000 तुझे आहेत, तुला घे, मी द्यायला आलोय. तसा तो समोरचा कैदी म्हणाला, हे पैसे जर 25 वर्षापूर्वी तू माझा अत्यंत निरागस, निष्पाप म्हणून फोटो काढलास, त्यावेळी मला दिले असते, तर त्याच निरागस बाळाचा अत्यंत क्रूर आणि पापी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. आणि तो फोटोग्राफर थिजल्यासारखा फक्त स्तब्ध बघत राहिला. तो कैदी म्हणाला, योग्य वेळी योग्य गोष्ट जर मिळाली तर माणसांचं आयुष्य घडतं आणि घडवता येतं. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या वाट्याला योग्य माता पिता आलेत. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या वाट्याला
IIB सारखी तुम्हाला घडवणारी योग्य संस्था आली आहे. निश्चितपणे तुम्हाला तुमचं आयुष्य, तुम्हाला तुमचं ध्येय, तुम्हाला तुमचं स्वप्न, तुम्हाला तुमची महत्वाकांक्षा पूर्ण करता येईल एवढं प्रचंड सगळं तुम्हाला मिळालंय. तुम्ही हवं ते करू शकता, हवं ते घडवू शकता. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनता येतं, हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचंय बनवू शकता, अभिनेता बनायचाय बनवू शकता, चित्रकार बनायचाय बनवू शकता, नाटककार बनायचाय बनवू शकता, शास्त्रज्ञ व्हायचाय होऊ शकता. काही अडचण नाही, काही अवघड नाही. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. तुम्ही कुठे जन्माला आला काही फरक पडत नाही. तुमचे आई वडील कोण अजिबात फरक पडत नाही. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवूच शकता. तेवढी क्षमता, तेवढं सामर्थ्य तुमच्यात आहे आहे आहे. ही सगळ्यात मोठी वस्तू. आणि हे ज्यांना कळालं त्या व्यक्तीचं नाव होतं श्री गणेश चौगुले. या मुलांना जे हवं ते जर आपण दिलं तर त्यांना जे हवं ते बनवू शकतात. या हेतूनं त्यांनी IIB स्थापन केली. याच वर्षी फक्त 1700 विद्यार्थी डॉक्टर झालेत. एम्स मध्ये 64 विद्यार्थी IIBचे गेलेत. 40,000 डॉक्टर बनवणारी पहिली ही आशिया खंडातली संस्था आहे. हा विचार कुठून आला, ही संकल्पना कुठून आली, हे स्वप्नवत कार्य कसं उभा राहिलं? गौतम बुद्ध एकदा आंब्याच्या झाडाखाली बसले होते आणि त्याच आंब्याच्या बागेत काही पोरं आंबे पडायला आली होती. त्या पोरांनी काही दगड घेतले आणि त्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने फिरकावले, पण चुकून एका पोराचा नेम चुकला आणि त्याच आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकावर तो दगड आदळला. वेदना सळकन उमटली, डोक्यातनं भळभळ रक्त व्हायला लागलं. गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळू लागले. ती पोरं भ्याली, परत धावत जाऊ असं म्हणायला लागली, पण एकाने थांबवणारे नाही. आपण त्यांना जाणीवपूर्वक मारलेलं नाही, आपण तर झाडावरचा आंबा पडत होतो. आपला दगड चुकून लागलाय, आपण जाऊ त्यांच्याकडं, माफी मागू, पळून कशाला जायचं? सगळे एकमेकांचा हात धरत गौतम बुद्धांच्या समोर आले. गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. एकाने विचारलं, खूप लागलं का हो? आम्हाला तुम्हाला मारायचा उद्देश नव्हता, आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो, चुकून लागला दगड. तसा गौतम बुद्धांना हुंदका फुटला, डोळ्यातनं खळदिशी अश्रू ओघळला. तसा तो पोर म्हणाला, सांगा ना, खूप दुखतंय का? खूप लागलंय का? आम्हाला तुम्हाला नव्हतं मारायचं. तसं गौतम बुद्ध म्हणाले, नाही रे बाळानो, वेदना नाही होत. तसा तो एक मुलगा म्हणाला, मग तुम्ही रडताय का? तुमच्या डोळ्यात अश्रू का? तसं गौतम बुद्ध म्हणाले, अरे त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर त्या झाडानं सुद्धा तुम्हाला आंबे दिले. मला दगड लागला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. जगण्याचं तत्वज्ञान काय आहे? आम्ही कशासाठी जगतो आहोत, हे सगळं कशासाठी उभारतो आहोत? अरे आंब्याच्या झाडाला दगड मारला तर झाड सुद्धा आंबे देतं, आम्हाला दगड लागला तर आम्ही मात्र काही देऊ शकत नाही. या दुःखानं गौतम बुद्ध अश्रू ढाळत राहिले. गणेश चौगुलेंच्या डोक्यात तोच विचार होता की या सृष्टीनं मला सगळं दिलं, या समाजानं मला सगळं दिलं, मी या समाजाला काय दिलं? मी देईन, देत राहीन. माझी IIB संस्था गेली 25 वर्ष या मुलांची स्वप्न पूर्ण करत राहील, या मुलांचे आयुष्य घडवत राहील. आणि IIBनं दाखवून दिलं या जगात अशक्य काहीच नाही. नेपोलियन तर सांगायचा, अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या डिक्शनरीत असतो, शहाण्यांच्या डिक्शनरीत तो नसतोच. पण मला जमेल का, जमेल का, जमणार का असा प्रश्न जी माणसं विचारतात ती माणसं आयुष्यात कधी यशस्वीच होत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाहीतर बघा ना, 12 वर्षाच्या शिवबाराचे शहाजीराजे मासाहेबांनी निर्णय घेतला, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील, ते कर्नाटकात राज्य निर्माण करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर पुण्याकडे जायला निघाले. तेवढे का पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला काय दिलं?
आमचा मुलगा जर कुठं सहलीला निघाला तर आमची आई काय सांगते, डबा घेतलास का, नीट जा नीट ये, खिडकीतून हात बाहेर काढू नकोस, मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का, नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. शहाजीराजाने आपल्या पुत्राला जाताना काय दिलं, स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा त्यांनी शोभाराजांच्या हाती ठेवली. काय होतं मुद्रेत, प्रतिपच्च चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला काय सांगतोय, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शुभाराजे बेंगलोरातच आहेत, ते पुण्यात यायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि तरी शहाजीराजे सांगतायत खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजे असं म्हणाले का, हो जमेल का, कराल का, होईल का, नाही जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांना माहिती आहे, सामर्थ्य आहे, क्षमता आहे सगळं, फक्त विश्वास द्यायची गरज आहे आणि तो दिला शहाजीराजांनी. उभा कराल राज्य. तुमच्या माता पित्यांनी सुद्धा तुम्हाला IIB ला घातलंय ते त्या विचाराने. तुम्हाला विचारलं नाही जमेल का, कराल का, डॉक्टर होणार का, नाही होणारच, जमणारच. हा विश्वास त्यांच्या ठाई आहे, कारण तुमच्यात ती क्षमता आहेच. फक्त त्या क्षमता माहिती व्हायला हव्यात. आमची ओळख स्वतःला व्हायला हवी. रस्त्यानं चालता चालता अचानक वाघ समोर येतो आणि त्या वाघापासून बचावासाठी आम्ही बेभान पळत सुटतो. वाघाच्या तावडीतनं वाचल्यानंतर धपापत्या उरानं आपल्यालाच प्रश्न पडतो, आपण एवढ्या वेगात पळू शकतो. ही जाणीव होणं याचा अर्थ आपल्या क्षमतेची ओळख पटणं आणि वाघाच्या तावडीतून ज्या तीव्रतेनं पळाला त्या तीव्रतेनं जर तुम्ही ध्येयाचा पाठलाग केला तर याचाच अर्थ त्या तीव्रतेनं तुमची क्षमता वापरल्या. स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्या आणि स्वतःच्या क्षमतांचा तीव्रतेनं वापर करा. हे यशाचं सगळ्यात मोठं गणित आहे. क्षमता सगळ्यांच्यात असतातच, क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की योग्यता कमावता येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यात जे आहेच, पण अडचण आमची अशी आहे की आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नाही. ती आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी. आम्हालाच कळत नाही आमच्यात काय आहे. सगळ्यांच्यात सगळे गुण कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो. ज्या गुणांच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. एक राजा युद्धाला निघाला, समोरच्या राजा 2 लाख सैन्य, 2 लाख सैन्य घाबरलं. अहो म्हटले त्यांचे 2 लाख आहेत, आपले 20,000. युद्धात आपण टिकू शकत नाही, माघार घेऊया. पुढे झाला, सैनिकांना म्हणाला तुमचं बरोबर आहे, शत्रू 2 लाख आहे, आपण अवघे 20,000. तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे, पण नियतीचा कौल कुणाला आहे? एक काम करू, माझ्याकडे एक नाणं आहे, राजमुद्रा आहे, सिंहाचं चित्र आहे. मी हे नाणं वर टाकतो. जर सिंहाचं चित्र वर पटलं तर विजय आपलाच आहे, आणि जर राजमुद्रा वर पडली तर तुम्ही म्हणताय तसं आपण सरळ माघार घेऊया, आपण टिकणार नाही हे मान्य करूया. सगळे सैनिक तयार झाले. त्या सेनापतीनं ते नाणं वर टाकलं आणि ते नाणं खाली पडलं. त्यावेळी सिंहाचं चित्र वर होतं. सेनापती म्हणाला जिंकणार, विजय आपला. हर हर महादेवची घोषणा झाली आणि 20,000 सैन्य त्या 2 लाख फौजेवर तुटून पडलं आणि 20,000 फौजेचा विजय झाला.
टाकल्यावर सिंहाचं चित्र वर पडलं, नाहीतर हातातोंडाशी असलेला सेनापती म्हटला, काही झालं असतं तरी विजय आपलाच होता. म्हणे का? ते त्याला नाणं दाखवलं, नाण्याच्या सेनापती म्हणाला, क्षमता आपल्या सैनिकांमध्ये होत्याच, फक्त त्यांना विश्वास द्यायची गरज होती की आपण जिंकू शकतो. या जगात फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्हाला जिंकायला, यश मिळवायला प्रेरित करते, तिचं नाव आहे विश्वास. स्वतःवर विश्वास हवा, स्वतःची ओळख पटणं, याचा अर्थ स्वतःवर विश्वास निर्माण करणं. नाही, होणार नाही, करणार नाही, जमणार नाही, चालणार नाही, त्यांचा स्वतःवर प्रगाढ विश्वास असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट. एक विद्यार्थी निकाल लागल्या, वर्गात दुसरा क्रमांक कुणाचा आलाय? सर जरा चकित झाले. अरे, विचारताना मुलं असं विचारतात की वर्गात पहिला नंबर कुणाचा आलाय, तू कुणाचा आलाय? तो मुलगा म्हटला, पहिला माझाच असणार. मी पहिलाच असणार. बळावर वाटेल ते वाटेल, विश्वास तुमच्या ते सगळं आहे ज्याच्या बळावर तुम्ही राज्याच्या राज्य जिंकू शकता. इतकं सगळं सामर्थ्य आहे राजा. तो सल्ला काहीच नाही तुमच्यात असं नव्हे, प्रचंड काही तुमच्यात आहे ज्याच्या बळावर तुम्ही खुंगाट बांधा. स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास सगळा विषय पहिल्या बाजूला टाका, अजिबात नको, नकोच. काय काय पोरं कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या पोरांचा. परिस्थिती नाही आणि परिस्थिती घडवतो. काय काय आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, मग श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. काय काय मुलं सांगतात, नाही तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे, बलस्थान बनवा. बलस्थानाचा विकास करत स्वतःच्या कर्तृत्वाचा सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. कारण खंबाच्या दिव्याखाली बसून डॉक्टर भीमराव आंबेडकर या विद्यापीठात पोहोचले. आजही कोलंबिया विद्यापीठाच्या सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब. त्या काळात विजेचा दिवा नसताना होते. अरे शाळेत मला द्या काढली, त्या कपड्यामध्ये स्वतःची वह्या पुस्तकं ठेवली, ती आणि अख्खी गंगा नदी पार करून मग ते रोजच या फाट कष्टातून या सगळ्यावर
पंतप्रधान रामेश्वरम मध्ये पेपर विकणारे एपीजे अब्दुल कलाम परिस्थितीची कारण एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती बंधन येत नाहीत. तुमच्या प्रगतीच्या परिस्थिती तुम्ही ते करू शकता, हवं ते घडवू शकता. ती ताकद तुमच्यात आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. पण तरीही मुलं अपयशी ठरतात. कारण काय? तरी काही मागं पडतात. असं का होतं तुम्हाला माहिती आहे? तू असतेच हत्ती छोट मग त्याला लोखंडी साखर दंडाने बांधून दंड तोडण्याच्या हत्तीच्या असतो. गरजच नाही. त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय की आपण इथून निसटू शकत नाही. तुमच्यात सामर्थ्य असतं, तुमच्यात शक्ती असते, पण तुम्ही स्वतःला बांधून घेता. मला हे जमणार नाही, मला हे होणार नाही, मला हे करता येणार नाही. बाकी कुणी तुम्हाला अडवत नाही, तुम्हीच स्वतःला अडवून ठेवता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. मी नेहमी एक गंमत सांगतो. लहानपणी मुलं असतं, लहान असतं, रांगत असतं घरात, आणि रांगता रांगता ते इकडं तिकडं भटकत असतं. आई स्वयंपाक करत असते आणि आईचं लक्ष नाही. असं बघून ते रांगणारं मूल हळूच अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं सरकतं. त्याला कुतूहल आहे की अंधारात काय आहे, उजेडात काय आहे त्याला दिसतंय, पण अंधारात काय आहे कुतूहल आहे. ते अंधाराच्या दिशेनं सरकतं. आईचं लक्ष जातं. आई म्हणते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं, तिथनच आईकडे बघतं. आई परत स्वयंपाकाला लागते आणि आईचं लक्ष नाही बघून ते पोरग परत अंधाराच्या दिशेनं झेपावतं. धाडस त्याच्यात नैसर्गिक आहेच. तुम्ही कधी बघा, मोठा माणूस जाळाला कधीच हात लावत नाही, पण लहान पोरं सहज दिवा हातात धरून मोकळी होतात. धाडस नैसर्गिक आहेच. हे पोरही अंधाराच्या दिशेनं तसंच सरकतं. त्याला अंधार बघायचा आहे, काय आहे अंधारात, धाडस आहेच त्याच्यात. आईचं परत लक्ष जातं. आई सांगते, ए सांगितलं नाही जायचं, भाऊ असतो अंधारात, नाही जायचं. ते परत थबकतं. परत आई स्वयंपाकाला लागते आणि आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराच्या दिशेनं झेपावतं. आईचं लक्ष जातं. मग मात्र ती संतापते, सरळ उठते, त्याला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. त्याला सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो. अंधारात भाऊ असतो, पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. मला सांगा, एवढ्या संख्येनं तुम्ही आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ डोक्यात का घेता? आमच्या अपयशाचं कारण काय माहिती आहे? हे जे भाऊ डोक्यात येतात ना, ते गणिताचा भाऊ, फिजिक्सचा भाऊ, केमिस्ट्रीचा भाऊ. अहो काही भाऊ कधी कुणी बघितलाय का जे नाही? त्याची भीती कशाला? ही भीती तुम्हाला मागं खेचते, बाकी काही नाही. धाडस तुमच्यात आहेच, पण ही जी भीती, हा जो भाऊ तयार होतो तो तुम्हाला मागं खेचत राहतो. हे पहिलं लक्षात घ्या. आणि एक गोष्ट, भीतीवर विजय मिळवण्याचा एकच पर्याय आहे, सरळ तिच्यावर आक्रमण करा. दुसरा पर्याय नाही.
बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण, बस दुसरा पर्यायच नाही. फिजिक्स अवघड जात आहे, आक्रमण करा, दिवस रात्र फक्त फिजिक्सच करा, हरेल, पराभूत होईल आणि ते फिजिक्स तुम्हाला शरण येईल. जोपर्यंत भीती आहे ते तुम्हाला भीती दाखवत राहील. एकदा भीती गेली की फिजिक्स तुम्हाला शरण येईल. कायम लक्षात घ्या. काय काय माणसांच्या डोक्यात बाऊ इतका बसलेला असतो की आमचे मित्र अजून आम्हाला सांगतात, पहाटे पहाटे गणिताचा पेपर अवघड गेल्याचं स्वप्न पडलं. अरे म्हटलं, तुला कॉलेज सोडून आता 15 वर्ष झाली, तरी याच्या डोक्यात गणिताचा बाऊ बसलेलाच आहे. काढून टाका, काढून टाका. भीती आली की आम्ही काय करतो माहिती आहे, त्याच्या जवळच जात नाही. बरीच मुलं सोपे 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 जे वाटतात ते विषय करत राहतात. ज्याची भीती वाटते त्या विषयाला हातच लावत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. तसं नाही, जे सोपं आहे ते जमणारच आहे, पण जे जमत नाही त्याच्यावर आक्रमण करा, त्याच्या मागं लागा. ही सगळ्यात मोठी अभ्यासाची पद्धत आहे. सगळ्यात महत्वाचं हे एक गोष्ट लक्षात घ्या, भिणाऱ्याला सगळेच घाबरवतात, पण निर्भय माणसापुढं संकट सुद्धा शरण येतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी. स्वामी विवेकानंद एकदा आंब्याच्या बागेत आंबे काढायला झाडावर चढले. तोपर्यंत बागेचा पहारेकर आला आणि म्हणाला, हे खाली उतर, झाडावर भूत आहे. स्वामी विवेकानंद म्हणले, हो का? मग आधी भूताला भेटतो आणि मग खाली उतरतो. ही निर्भयता आहे. कुठलंही भूत तुम्हाला घाबरवू शकत नाही जर तुमच्या मनात त्याच्याविषयी भीती नसेल. भीती काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका मंदिराच्या पायऱ्यावरनं स्वामी विवेकानंद चालले होते. अचानक 10-12 माकडं त्यांच्या अंगावर झेपावली. तसे स्वामी विवेकानंद सरळ पळत सुटले. तोपर्यंत एक साधू कडाडला, ए माघारी पळू नको, सामोरे जा, सामोरे जा, त्यांना पुढे जा. स्वामी विवेकानंद त्या साधूनं सांगितल्याप्रमाणे त्या माकडांच्या दिशेनं एक एक पाऊल दमदारपणे टाकत पुढे निघाले. आणि काय आश्चर्य, स्वामीजी आपल्याकडेच येत आहेत हे बघितलं आणि ती माकडी सैरा वैरा पळत पसार झाली. साधू विवेकानंदांना म्हणाले, जोपर्यंत तू भीतीला घाबरून पळत राहशील, भीती तुला वाकुल्याच दाखवत राहील. पण जोपर्यंत तू तिला भिडशील, लढशील, ती आपोआप पळून जाईल. आक्रमण हा सगळ्यात मोठा मार्ग आहे, सगळ्यात मोठा. सरळ आक्रमण करा, भीती काढून टाका, काढून टाका बाजूला. एकदा ही भीती गेली, निर्भयता आली की मग यश अगदी जवळ असतं, अगदी जवळ. महाराजांच्या यशाचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी कोकणात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण राजापूरच्या बंदरात जाण्यासाठी महाराजांच्या कार्यालयात त्याला परवाना हवा होता. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला, पण परवाना घेताना त्यांनी महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला एक प्रश्न विचारला की तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभं करायचं आणि त्या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय. म्हणजे हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, त्या कार्यालयात काम करणाऱ्या माणसाचंही का, त्यांच्या अधिकाऱ्याचंही ते ध्येय झालंय. तुम्ही डॉक्टर व्हायला आलाय, तुमचं फक्त ध्येय नाही, तुमच्या माता पित्यांचं ते ध्येय आहे, IIBच्या प्रत्येक सदस्याचं ते ध्येय आहे. होय, तू डॉक्टर झाला पाहिजे, तुमचं राहतच नाही ध्येय, ते सगळ्यांचं होतं. स्वप्न सगळ्यांची एक झाली की मग यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण याच ॲबेकरीनं दुसरा प्रश्न त्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? तसा महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास, सगळ्या क्षेत्र प्रांताचा विलक्षण अभ्यास.
आमच्या महाराजांचा सगळा अभ्यास आहे, इतिहास तोंडपाठ आहे, शास्त्र मुखोद्गत आहेत, भूगोल जणू त्यांच्या नजरेत सटवलाय, डोंगर दऱ्या नद्या नाले रस्ते घाट रस्ते सारं माहिती आहे. आमच्या महाराजांचा हा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. तुमच्या अपयशाचं कारण काय असतं? बिना अभ्यास. आणि यशाचं कारण काय? अभ्यास. क्षेत्र कुठलंही असू द्या, महत्वाचं आहे फक्त आणि फक्त अभ्यास. अभ्यास करत राहा. काय काय लोक विचारतात, प्रचंड करतो अभ्यास, पण लक्षातच राहत नाही. मी 12-12 तास बसतो, पण येतच नाही. काय होतं नेमकं? आमचं ध्येय ठरलंय, स्वप्न ठरलंय, महत्वाकांक्षा ठरली, हो डॉक्टर बनणारच आहे, ठरलंय, विश्वास पण आहे, भीती पण नाही, पण तरीही होत नाही. कारण काय? अभ्यास होत नाही. कारण स्वामी विवेकानंदांकडे असाच एक तरुण आला. तो म्हणाला, स्वामीजी प्रचंड अभ्यास करतो, प्रचंड कष्ट घेतो, पण तरी यश मिळत नाही स्वामीजी. स्वामीजी त्यावेळी आपला कुत्रा फिरवायला निघाले होते. विवेकानंदांनी त्या तरुणाला सांगितलं, तुझं अडचण माझ्या लक्षात आली, एक काम करशील का, माझ्या कुत्र्याला जरा फिरवून आणशील का? त्या तरुणाला काय कळे ना, पण स्वामीजी सांगतात. म्हणलं ठीक आहे स्वामीजी, आणतो तुमच्या कुत्र्याला फिरवून. आणि तो कुत्रा ते तरुण फिरायला रस्त्यानं निघून गेले. तासाभरानंतर परत आले. त्यावेळी तो तरुण अत्यंत उत्साहित होता, अत्यंत ताजा तवाना वाटत होता. कुत्रा मात्र जीभ बाहेर काढून धापा टाकत होतं. ते भयान थकलं होतं. स्वामीजींनी विचारलं, तू तर ताजा तवाना दिसतोयस, माझा कुत्रा मात्र थकलेला आहे, असं का झालं? तरुण म्हटला, स्वामीजी मी रस्त्यानं सरळ चालत गेलो, पण हा कुत्रा मात्र रस्त्यात इकडं तिकडं भटकायचा, दुसरं कुत्रं दिसलं की त्याच्याशी भांडत सुटायचा, असं अख्खा रस्ताभर ह्याचं चाललं होतं. मी सरळ रेषेत गेल्यामुळं ताजा तवाना राहिलो, ते जागोजागी भांडत इकडं तिकडं भटकत गेल्यामुळं थकलं आणि दमलं. स्वामीजी म्हणाले, तुझा यश मिळत नाही याचं हेच उत्तर आहे. ध्येयाच्या दिशेनं सरळ चालत राहा, इकडं तिकडं भटकत बसू नको. अभ्यास करायचा नाही, पण जेलर लागलाय ना. नाही, ध्येय सोडून भटकायचंच नाही. हे यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. आमची अडचण काय होते माहिती आहे? आम्ही किती वेळ स्थिर बसतो एका जागी. आता मोबाईलमुळे तर अशी अडचण झाली आहे. पूर्वीचं असं होतं की घरातले म्हणायचे मोबाईल बाजूला ठेवा आणि अभ्यासाला बसा. कोविड आल्यापासून असं झालंय की मोबाईल हातात घ्या आणि अभ्यासाला लागा. त्यामुळं अभ्यासाच्या पुस्तकापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवर आम्ही जास्त रमतो. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही स्थिर राहू शकत नाही. ज्या रील्स बघतो त्या रील्स किती सेकंदाच्या आहेत? 7 सेकंदाच्या. आमच्या मेंदूला सवय लागली 7 सेकंदापेक्षा अधिक काळ स्थिरच व्हायचं नाही, कारण एक रील 7 सेकंदाची असते. त्यामुळे अभ्यास करायला ज्यावेळी तुम्ही बसता त्यावेळी 7 सेकंद नजर स्थिरावायलाच लागते पुस्तकाच्या पानावर. तुम्ही अभ्यासाला स्थिर बसू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, डॉक्टर व्हायचंय ना, ध्येय ठरलंय ना, इकडं तिकडं भटकू नका. सरळ रेषेत अभ्यासाच्या दिशेने जा, सरळ रेषेत जा. मग काही अडचण नाही, मग थकणंच होत नाही. कारण मोबाईल हातात घेऊन बसल्यावर रात्रीचे 2 कधी वाजतात कळत नाही. ठेवू नका जवळ, अजिबात ठेवू नका. तुम्हाला मोहात पाडणारे, तुम्हाला आकर्षित करणारे, तुम्हाला अडकवून ठेवणारे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करणारे जे जे घटक असतील सगळे बाजूला ठेवा, सगळे बाजूला ठेवा. तरच तुमचं अवधान एकाग्र होईल आणि एकाग्रताच तुम्हाला यश देईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. अनेक विद्यार्थ्यांचा आणखीन एक प्रश्न आहे, आम्ही वाचतो खरंच पण लक्षात राहत नाही हो. याचं कारण सांगू, आमचे डोळे वाचत राहतात, मन त्यावेळी दुसरीकडेच कुठंतरी भटकत असतं. आपण पाना उलटत राहतो पण नजरेनं मन कुठं असतं? जर डोळे, मन, हृदय आणि शरीराचा प्रत्येक अवयव त्या पुस्तकाच्या पानावरच्या शब्दाशी एकरूप झाला तरी, तुम्ही मेला तरी परत जर जिवंत झाला तरी तुम्हाला ते आठवलंच पाहिजे. एवढी ताकद त्या एकाग्रतेत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, निश्चय करा. निश्चय, हो मला करायचंय, निश्चयाचा दृढ निश्चय झाला की मग ध्रुवासारखं आढळ पद मिळवता येतं. आढळ निश्चय हवा.
जो ढळणारच नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात मन स्थिर ठेवा. तुम्ही बघितलंय कधी लहानपणी प्रयोगशाळेत प्रयोग केला असेल. एक दुर्बीण घ्यायचो आम्ही, कागद ठेवायचो आणि सूर्याच्या प्रकाशात ती धरायचो. सूर्याचे सगळे किरण त्या दुर्बिणीत एकत्र यायचे आणि तिथून एकच किरण कागदावर पडायचा आणि क्षणात कागद जळून राख व्हायचा. ताकद कशात होती? असं ऊन सगळीकडेच पडलेलं आहे, मग काय सगळे कागद जळतात का? नाही. सगळी किरण एकत्र आल्यावर ताकद तयार होते. तसे तुमच्या शरीराचे सगळे अवयव ज्यावेळी एकत्र येतील, तुमचं मन, मेंदू, मनगट ज्यावेळी एकत्र येईल, त्यातून जे सामर्थ्य तयार होईल ते तुम्हाला यश देईल. त्याला एकाग्रता म्हणायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती झाली पाहिजे. आता काही लोकांचं तेही होतं. वर्गात शिकवलेलंही कळतं, घरी वाचल्यावरही समजतं आणि आठवडा गेल्यावर काहीच आठवत नाही. असं का होतं? याचं कारण आम्ही वरवर वाचतो, आम्ही उथळपणे जातो, आम्ही पाठांतरावर भर देतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे पाठांतराचे विषय नाहीत, हे पहिलं लक्षात असू द्या. अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही कितीही पाठांतर करा, ते तुम्हाला दगा देणारच, हे पहिलं लक्षात असू द्या. हे पाठांतराचे विषय नाहीत. मग काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचा गुण तुमच्यात हवा जिज्ञासा, कुतूहल. तुम्ही किती प्रश्न विचारता हो? नाही. प्रश्न न विचारण्याची दोनच कारण आहेत. एक तर तुम्हाला सगळं कळलंय, अडचणच नाही, आणि दुसरा तुम्हाला काहीच कळलं नाही, त्यामुळे प्रश्नच विचारायचा विषय नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जिज्ञासा जागी ठेवा. समजून घ्या. समजून घेणं कधी जमतं? आकलन करून घेतलं तर. आकलन म्हणजे काय? जिज्ञासेनं त्याच्याकडे पाहिलं तर, कुतूहलानं त्याच्याकडे. समजून घ्या. काय आकाशात चमकते? का चमकते? ऋणप्रभार धनप्रभार एकत्र येतो. समजून घ्या. नाही, देव रागावलाय, सृष्टी रागावली आहे, सृष्टीलाच आम्ही देवाचं रूप दिलंय. रागावली म्हणजे काय झालं? वातावरणात बिघाड झालाय. समजून घ्या. शास्त्र काय आहे समजून घ्या, ही जिज्ञासा आहे. पण दुर्दैवानं आमची अडचण काय झाली माहिती आहे? आमच्याकडे हे गुणच नाहीयेत अलीकडे. का नाहीत? आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा तसा हवा तसा अंतर्भाव नाही. इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आपल्याला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्या जिज्ञासाचा विषयच नाही. नाहीतर आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, मी महाविद्यालयात शिकवलं, माझ्या आधी अनेक जण शिकवले असतील, इथेही बरेचसे फिजिक्स शिकवतात, इथून पुढेही शिकवतील. पण काय शिकवतात फिजिक्समध्ये? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही? आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देशमुख फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, चव्हाणस रूल का नाही? आमच्याने का नाही शोध लावले? आमच्या लोकांची नावं का नाहीत? आम्हाला का नाही आमच्या लोकांचं फिजिक्स शिकवत? का नाही पाटील्स लॉ, का नाही देशमुख रूल, का नाही एडिसन्स फॉर्म्युला? का हेच? आमच्या जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मग सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं तोच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरं, जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमची अडचण ती आहे, जिज्ञासा. तो गुण जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा. प्रश्न पडलेच पाहिजेत, पडलेच पाहिजेत.
हे प्रश्नच तुम्हाला उत्तरं शोधायला भाग पडतात. ही उत्तरं तुम्हाला आकलन करून घ्यायला भाग पडतात. आणि एकदा एखाद्या विषयाचं आकलन झालं की मग ते मरेपर्यंत विस्मरणात जात नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी लक्षात ठेवायचं आहे ना, समजून घ्या, समजूनच घ्या. जिज्ञासा नावाचा गुण त्यासाठी तुमच्यात असायलाच हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. अनेकांना आणखीन एक प्रश्न पडतो. अनेक जण काही काही कारण सांगत बसतात. पण मी वारंवार सांगतो, मेहनतीला पर्याय नाही, कष्टाला शॉर्टकट नसतो. हे पहिलं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सतत 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 जर एकच गोष्ट करत राहिलात तर ती तुम्हाला येतेच येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. पण आमची अडचण काय माहिती आहे, मी बरीच मुलं अशी बघितलीत की बराच काळ ती अगदी 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 अभ्यास करतात आणि शेवटच्या टप्प्यात माघारी पळ काढतात. त्याच्यानंतर काही क्षणातच त्याला यश स्वागताला त्याच्या उभा होतं, पण थोडा अलीकडच तो माघार घेतो. सगळ्यात मोठी अडचण ती आहे. एका विदेश आलेल्या पाहुण्याने एका राजाला एक दगड भेट म्हणून दिला. तो दगड वेगळाच होता. त्या राजाला वाटलं या दगडापासून एखादी मूर्ती तयार करावी. त्याने एका मूर्तिकारला बोलावलं आणि सांगितलं या दगडापासून एक सुंदर मूर्ती तयार कर. मूर्ती तयार केलीस तर तू मागेल ते देतील आणि सगळ्यात महत्वाचा तुला 100 सुवर्ण मुद्रा सुद्धा दिल्या जातील. तो मूर्तिकार म्हणला ठीक आहे, आयुष्याची गरिबीच हटेल माझी. तो ते दगड घेऊन घरी आला आणि छन्नी हातोडा घेऊन त्या दगडावर घाव मारायला लागला. पण काही केल्या तो दगड फुटेनाच, त्याचा टवकाही उडेना. 1 घाव, 2 घाव, 3 घाव, 4 घाव, 25 घाव मारले पण त्याचा टवका उडेनाच. 25 घाव मारल्यानंतर मात्र तो मूर्तिकार थांबला. म्हणला नाही, 25 घाव मारले तरी याला टवकाही उडेना, आता काय उपयोग नाही. आता 26वा घाव मारून सुद्धा काय उपयोग होणार नाही. त्यांनी तो सरळ दगड उचलला, प्रधानाकडे दिला. म्हटला माझ्याच्यानी हिची मूर्ती बनवणं शक्य नाही, या दगडापासून मूर्ती बनणारच नाही. प्रधान म्हणला ठीक आहे. त्यांनी तोच दगड घेतला, एका दुसऱ्या साध्या मूर्तिकाराकडे गेला. त्याला विचारलं काय रे, हिची मूर्ती बनवशील का? तो मूर्तिकारानं दगड हातात घेतला, पहिलाच घाव घातला आणि त्याचा टवका उडाला. तो मूर्तिकार म्हणला जमेल 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 आणि त्यांनी त्या दगडातून सुंदर मूर्ती तयार केली. प्रधानाला काही कळेना. हाच दगड पहिल्या मूर्तिकाराकडे दिला. तो म्हटला मूर्ती तयारच होणार नाही. आणि तोच दगड याला दिला तर त्यानं मात्र मूर्ती घडवली. कारण काय? त्यावेळी त्याच्या लक्षात आलं पहिल्या मूर्तिकारानं 25 घाव घातलेच होते, 26व्या घावाला तो दगड फुटणारच होता. पण त्यांनी ऐन वेळी माघार घेतली आणि पराभूत झाला. यांनी घाव मारला, तो 26वा घाव होता, त्याच्या वाट्याला यश आलं. त्यांनी 100 सुवर्ण मुद्रा त्या मूर्तिकाराला दिल्या. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही घाव घालता 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 आणि ज्या घावाला दगड फुटणारच आहे त्या घावाच्या थोडं आधी माघार घेता. नाही 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 जमणार आपल्याला. एक पाऊल फक्त पुढे चाला रे, पुढे यश आहे. माघार घ्यायची नाही. यशाचं सर्वोत्तम सूत्र काय? माघार घेऊ नका, अजिबात माघार घेऊ नका. 10 मे 1940 लंडनवर प्रचंड बॉम्बस्फोट झाले, सगळं उद्ध्वस्त झालं आणि त्या रात्रीच्या भयान काळोखात त्या इमारतींच्या ढिगाऱ्यावरनं विल्सन चर्चिल तोंडात पाईप घेऊन चालत होता. सगळी माणसं काम करत होती. कुणीतरी कुतळाव आवर प्राईम मिनिस्टर मिस्टर चर्चिल. आणि चर्चिल सांगत होता गो अहेड गो अहेड, गो फॉर विक्टरी, गो फॉर विक्टरी. माघार घेऊ नका, माघार घेऊ नका. आपण लढत राहू. आभाळात, समुद्रात, रस्त्यावर, डोंगरावर, पर्वतावर, कुठेही लढत राहू. पण माघार घ्यायची नाही. नाही माघार घेतली त्यांनी. आणि काही दिवसातच ज्या जर्मनीनं लंडन बेचिराग केलं त्याच जर्मनीला बेचिराग करून जर्मनीच्या रिश्टॅग इमारतीच्या ढिगाऱ्यावर तोच चर्चिल उभा होता. सांगत होता माझ्या यशाचं एकच रहस्य आहे, माघार घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही. बास, डोक्यात पक्क ठेवा, पक्क ठेवा. जोपर्यंत MBBS ची पदवी हातात पडत नाही माघार नाही, अजिबात नाही. जमीन शोधायला निघालेल्या कोलंबसला त्याचे सगळे सहकारी सांगत होते माघारी जाऊ, माघारी जाऊ, माघारी जाऊ. आणि कोलंबस सांगत राहिला जोपर्यंत जमिनीवर पाय ठेवत नाही माघारी फिरणार नाही. त्यांनी अमेरिकेचा शोध लावला. जे थांबत नाहीत ना ते पोहोचतात, जे थांबतात
ते संपून जातात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. पण एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, काय काय नुसते चालत राहतात पण पोचत कुठंच नाहीत. काय काय नुसतेच बोलत राहतात पण सांगत काहीच नाहीत. काय काय माणसं नुसतंच काम करत राहतात पण प्रत्यक्षात कृतीत काहीच येत नाही. मोकळ्या फेऱ्या नको, नाहीतर हल्ली ऑक्टोबर मार्च माघार नाही. किती वर्ष लागू दे, माघार नाही. नाही, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायम. एक सद्ग्रस्त परीस शोधायला बाहेर पडला. तो परीस शोधायला लागला. त्याला सांगितलं होतं की परीस म्हणजे दगडच असतो, पण तो दगड लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं. आणि त्यांनी मग एकच केलं, काही झालं तरी परीस सापडल्याशिवाय माघार नाही, माघार नाही. आणि तो सरळ प्रवास करत निघाला. रस्त्यात दगड दिसला, उचलायचा, लाव साखळदंडाला, दे टाकून. दगड उचल, साखळदंडाला लाव, दे टाकून. त्याच्या डोक्यात काय की जर परीस सापडला तर साखळदंड लगेच सोन्याचा होईल आणि आपल्या लक्षात येईल. त्यामुळे त्याचा एकच नित्यक्रम चालला होता, दगड घ्यायचा, साखळदंडाला लावायचा, टाकून द्यायचा, दगड घ्यायचा, साखळदंडाला लावायचा, टाकून द्यायचा. महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष उलटलं, 1.5 वर्ष झालं, त्याचा नित्यक्रम चालूच. दगड घ्यायचा, साखळदंड लावायचा, टाकून द्यायचा, दगड घ्यायचा, साखळदंड लावायचा, टाकून द्यायचा. 2.5 वर्षानंतर त्याला मित्र भेटला. मित्र भेटल्यावर मित्र म्हणाला, अभिनंदन. तो म्हणला, का? अरे परीस सापडला ना तुला. तुम्हाला कोण म्हणलं? अरे तुझ्या गळ्यातला साखळदंड सोन्याचा झालाय. काय सांगतो? मग त्यानं आपल्या गळ्यातल्या साखळदंडाकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं, हो, साखळदंड सोन्याचा झालाय, म्हणजे परीस आपल्या हातात आला होता. मग पण 2.5 वर्ष त्याला एकच सवय लागली होती, दगड घ्यायचा, साखळदंडाला लावायचा आणि टाकून द्यायचा. या सगळ्या सवयीनं परीस हातात आला कधी, साखळदंडाला लावला कधी आणि टाकून दिला कधी, त्याचं त्यालाही कळलं नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, माघार न घेताना, अखंडित प्रयत्न करताना सजग राहणं, सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तर भाग्यवान आहे, IIB नावाचा परीस तुमच्या हाताला लागलाय. फक्त आयुष्याला लावा आणि स्वतःचं सोनं करून घ्या. पण या 2 वर्षात IIB नावाचा परीस हाताला लागूनही जर तुम्ही स्वतःचं सोनं करून घेऊ शकला नाही तर आयुष्यभर मात्र लोखंड म्हणूनच जगावं लागेल. हे पहिलं लक्षात ठेवा. ही 2 वर्ष फार महत्वाची आहेत. आयुष्याला वळण देणारी ही वर्ष आहेत, सगळ्यात महत्वाची. मी वारंवार सांगतो, ही 2 वर्ष गाढवासारखे कष्ट करा, गाढवासारखे कष्ट करा 2 वर्ष, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला राजासारखं जगता येईल. पण ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखं जगलात तर आयुष्यभर गाढवासारखं कष्ट करावे लागतील. राजा व्हायचं की गाढव व्हायचं हे तुमच्या हातात आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आणखी गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एक गोष्ट तुम्हाला यश मिळवून देऊ शकते, जिचं नाव आहे चिकाटी, जिचं नाव आहे सातत्य. तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसेल, नसू द्या, प्रतिभा नसेल, नसू द्या, सामर्थ्य नसेल, नसू द्या, पण तुमच्याकडे जर चिकाटी असेल तर तुम्ही हवं ते मिळवू शकता. ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा. आणि चिकाटी बाहेरून कमवता येत नाही, ती स्वतःच निर्माण करावी लागते. हे पहिलं लक्षात असू द्या. चिवटपणा, बस, दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. घोरपड बघितल्या, किती चिवट, तिला दोर बांधायचे आणि मावळे गड चढायचे. किती चिवट आणि चिकट असेल ती. आपल्या ध्येयाशी असे चिवट राहा, सोडायचं नाही जोपर्यंत पोहोचत नाही. सातत्य अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे सातत्य तुम्हाला यश देतं. अमेझॉन नदीचा उगम जिथं झालाय तिथं दर 7 सेकंदाला पाण्याचा 1 थेंब पडतो, दर 7 सेकंदाला. पण हजारो वर्ष झाली दर 7 सेकंदांनी 1 थेंब पडायचं सातत्य चुकलेलं नाही. त्या सातत्यातून आज जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली, सगळ्यात लांब नदी. पाण्याचा 1 थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर पडतो आणि एक दिवस त्या थेंबानी दगड फुटतो. ताकद त्या थेंबाची नाही, त्या थेंबाच्या सातत्याची आहे. हे पहिलं लक्षात असू द्या. सातत्य, सातत्य. आज फिजिक्सचं पुस्तक हातात घ्या, वाचून काढा. सगळं वाचायला तुम्हाला 1.5 दिवस लागेल. पुन्हा पुढच्या आठवड्यात हातात घ्या,
लक्षात येईल. आता एकच दिवस लागला, परत तिसऱ्या आठवड्यात हातात घ्या, लक्षात येईल. अर्ध्या दिवसातच वाचून झालं, चौथ्यांदा हातात घ्या, पुन्हा वाचा, लक्षात येईल. 2 तासातच संपलं, 5व्यांदा हातात घ्या, लक्षात येईल. तासाभरातच उरकलं, 6व्यांदा पुस्तक हातात घ्या, लक्षात येईल. 20 मिनिटातच झालं. आणि परीक्षेच्या वेळी हातात घ्या, वाटेल हातात घ्यायचीच गरज नाही, तोंडपाठ आहे, कशाला काय. किती वेळा कराल. करत राहा, करत राहा, करत राहा, फक्त करत राहा. सातत्य तुम्हाला यश देईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची. संकट येणारच आहेत, अडचणी येणारच आहेत, पण या संकटांशी अडचणींशी भिडून तुम्हाला पुढे जायचं आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं. अडचण सांगू तुम्हाला, लोकांना लाल दिव्याच्या गाडीचं अप्रूप वाटतं, पण ती गाडी मिळवण्यासाठी त्या गाडीत बसलेल्यानं किती अपार कष्ट केलेत ह्याच्याकडे मात्र आमचं कधीच लक्ष जात नाही. मोठमोठाले हॉस्पिटल्स तुम्हाला दिसतात आणि वाटतं आपलंही एक दिवस असेल, वाटायला हरकत नाही, पण ते उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं किती कष्ट केलेत हे पहिल्यांदा बघायला लागेल. तुम्ही नदीच्या पाण्यावर बदक पोहताना बघितलं असेल, निवांत असतं, संत असतं, शांत असतं, आरामात विहरत असतं. त्याच्याकडे कुणीतरी पाहताना म्हणतो किती सुखी आहे, कटकट नाही, टेन्शन नाही, अभ्यास करायचा नाही, पाण्यावर निवांत विहरतय. पण त्या बदकाचं पाण्यावरचं निवांतपण जर अनुभवायचं असेल तर त्या बदकाची पाण्याखाली पायांची जी जीवघेणी धडपड चाललेली असते ना, ती एकदा बघा, मग कळेल. पाण्याखाली पायांची अशी जीवघेणी धडपड करावी लागते, त्यावेळी पाण्यावरचं स्वस्तपण वाट्याला येते. त्या बदकाने पाय चालवणं थांबवलं की तो थांबलाच. थांबायचं नाही, थांबायचं नाही, अजिबात नाही. कायम लक्षात ठेवा. 5 वर्षाची होती शेली मान, पायाला पोलिओ झाला. डॉक्टरांनी सांगितलं ही स्वतःच्या पायावर कधी उभाच राहू शकत नाही, उभाच नाही. पोलिओ झालेले काठीसारखे पाय तिचे. त्या पायात ना रक्त ना मांस, फक्त शरीराला जोडले होते म्हणून त्याला पाय म्हणायचं. ताकदच नव्हती, ती उभा राहू शकणार नव्हती. पण तिच्या आईनं सांगितलं, शेली तुझ्या पायात ताकद येईल, फक्त सातत्यानं प्रयत्न करत राहा. पण आई मी करू काय? पोहत राहा, पोहत राहा, तू फक्त पोहत राहा, हात पाय हलवत राहा, बस. 5 वर्षाची शेलीमान पहिल्यांदा पाण्यात उतरली आणि ती अखंडपणे दिवसाचे 18 तास पाण्यातच सतत हातपाय हलवत राहिली. पोलिओ झालेले पाय इतक्या विलक्षण वेगाने ती हलवू लागली. बघता बघता पोलिओ झालेल्या पायांच्या बळावरच मेलबर्नच्या ऑलिम्पिक मध्ये तिनं पोहण्याचं सुवर्ण पदक मिळवलं. विश्वास बसला नाही. या शेलीमानला पाय नाही तर ती अपंग आहे. अरे पाय नसताना शेलीमान जर सुवर्ण पदक कमवू शकते, आम्हाला अडचण काय आहे? काय अडचण आहे आम्हाला? आज आम्हाला अमिताभ बच्चन प्रचंड आवडतो. शतकातील सर्वोत्तम अभिनेता अशी त्याची कीर्ती आहे. आज 81 वर्ष वय आहे, पण तरुणाला लाजवेल अशाच प्रकारचं काम तो आजही करतोय. अमिताभजी त्यांच्या यशाचं श्रेय सातत्याला देतात. मी अखंड काम करतोय हे माझ्या यशाचं कारण आहे, अखंडपणे. पण तुम्हाला माहिती आहे, इलाहाबादवरनं अमिताभ बच्चन मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी आले. 6-6.5 फूट उंचीची, ताडमाड उंची, उबट चेहरा आणि अत्यंत किरकोळ शरीरयष्टी. त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणी त्यांना कामच देईना. ते फक्त निर्मात्यांचे उंबरटे झिजवत राहिले. काम द्या, काम द्या, काम द्या सांगत राहिले. पण सगळीकडनं नकार, नकार आणि नकारच मिळाला. अनेकांनी तोंडावर दारं आपटली. नाही, चित्रपटात काम करण्यासारखा तुझा चेहरा, तुझी शरीरयष्टी नाही. नो. कित्येक वेळा नकार पचवला, कित्येक वेळा. कधी रस्त्यावर झोपून रात्र काढली, कधी फक्त 2 केळी खाऊन पोट भागवलं. पण टकरा घेत राहिले, सतत सतत निर्मात्यांच्या दारावर टकरा घेत राहिले. एकदा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली, आकाशवाणीसाठी निवेदक हवे आहेत. आणि अमिताभना वाटलं चित्रपटात काय मिळत नाही, किमान आकाशवाणीवर निवेदक म्हणून तरी काम करावं. ज्या आवाजानं जगाला मोहिनी घातली, जो आवाज कानावर पडला की रोम रोम थरारून उठतात, तो अमिताभ बच्चनचा आवाज आकाशवाणीनं स्पष्ट शब्दात नाकारला.
तुमचा आवाज आकाशवाणीसाठी योग्य नाही, नकाराचा तोही फटका बसला. दुसरा कुणी असता तर कोसळून गेला असता, स्वतःला संपून टाकला असता. पण अमिताभ सातत्यानं परत टकरा मारत राहिले. एकदा वैतागले, बॅगा भरून इलाहाबादला निघाले. पण अचानक रेल्वे स्टेशनवरच त्यांचा भाऊ अजिताभ धावत आला. चल, तुला चित्रपटात काम मिळालंय, हिरो आहेस. आनंद झाला. आतापर्यंतच्या सातत्याला धडपडीला यश आलं, चित्रपट मिळाला. पण शूटिंगला सुरुवात झाली तेवढे अमिताभना कळालं या चित्रपटामध्ये 7 हिरो आहेत. चित्रपटाचं नाव होतं सत्ते पे सत्ता. पण आतापर्यंत काम मिळतच नव्हतं, आता मिळालंय, जीव लावून केलं. असंख्य चित्रपट झाले, किरकोळ भूमिका वाटायला आल्या, पण हाताला यश नव्हतं. दुसरा कुणी असता तर क्षेत्राला रामराम सोडून कधीच निघून गेला असता. पण ते टकरा घेत राहिले, लढत राहिले. आणि त्याच वेळी त्यांचा आनंद नावाचा चित्रपट गाजला, त्यांची भूमिका गाजली. आणि त्यांच्याकडं 1980 साली जंजीर नावाचा चित्रपट आला. आणि त्या जंजीरनं मात्र अफाट करामत केली. अँग्री यंग मॅन अमिताभ म्हणून सगळ्या देशामध्ये अमिताभ प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. सातत्याला यश आलं, जंजीर गाजला. आता कुठं यशाचं दार खुलं होतंय, पण तोच कुलीच्या सेटवर त्यांना अपघात झाला, पोटात चाकू खुपसला गेला आणि अमिताभ मृत्यूशय्येवर गेले. ते वाचतील याची खात्री नव्हतीच. सगळा भारत प्रार्थना करत होता, अमिताभजी वाचावेत, अमिताभजी वाचावेत. पण त्यांच्या पोटाची अवस्था अशी की डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी चिमट्यात आतडं धरायला जरी चिमटा धरला तरी आतडं नव्हे तर आतड्याचा तुकडा तुटून बाहेर यायचा. आतडी नासून गेली होती. पण त्याही संकटातून अमिताभजी वाचले. पण त्याच वेळी त्यांना टेम्पररी डायबिटीस नावाचा आजार सुरू झाला. त्याच्यावर त्यांनी मात केली, लढत राहिले, झगडत राहिले, झुंजत राहिले. नंतर त्यांनी एबीसीएल नावाची कंपनी स्थापन केली. पण एबीसीएल कंपनी सुद्धा बुडाली, दिवाळखोरीत निघाली, कफल्लक झाले अमिताभ. आतापर्यंत जे कमावलं होतं ते सारं संपलं. मग मात्र विवश झालेले अमिताभ एके दिवशी यश चोप्रा नावाच्या दिग्दर्शकासमोर उभा राहिले आणि त्यांना भरल्या डोळ्यांनी म्हणाले, यशजी, आय एम ब्रोकन, आय नीड अ जॉब. आणि यश चोप्रानी त्यांना मिठी मारली आणि पाठीवर थोपटत यश चोप्रा म्हणाले, उद्यापासून तुमच्यासाठी नवा चित्रपट सुरू करतोय. आणि दुसऱ्या दिवशी अमिताभ बच्चनसाठी यशजीने चित्रपट सुरू केला. त्या चित्रपटाचं नाव होतं मोहब्बते. आणि मोहब्बतेने कमाल केली. पुन्हा अमिताभची चलती चालू झाली. पण रोडवर आलेल्या अमिताभला, रोडपती झालेल्या अमिताभला हात दिला तो कौन बनेगा करोडपतीनं असंख्यांना करोडपती करत अमिताभने स्वतःचं विश्व परत सावरलं. पण तुम्हाला माहिती असेल नसेल, या अमिताभ बच्चनला मायस्थेनियस ग्रेव्हिस नावाचा आजार आहे, जो लाखात एखाद्याला होतो. म्हणजे गोळी खाल्ल्याशिवाय हाताची बोट सुद्धा हलवता येत नाही. पण या दुर्धर आजाराबरोबर झुंजत आज 81 वर्षाचे अमिताभ कजरारे म्हणून ज्यावेळी आम्हाला नाचताना दिसतात त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्यात प्रतिभा आहे, त्यांच्यात अभिनय क्षमता आहे. पण त्याही पेक्षा त्यांच्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती चिकाटी, चिवटपणा आणि सातत्य. बस काम करत रहा, अखंड काम करत रहा. ते कामच तुम्हाला यश देतं, ते कष्टच तुम्हाला मोठं करतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर ज्या दगडातून मूर्ती तयार व्हायची आहे त्या दगडाला माहिती असतं, आपल्यातून मूर्ती घडायची तर आपल्याला हातोड्याचे घाव सोसावेच लागतील. आणि मूर्तिकार विचार करतो, आपल्याला दगडातनं मूर्ती तयार करायची आहे म्हणजे आपल्याला घाव घालायचे कष्ट घ्यावेच लागतील. तुम्ही मूर्ती असा अथवा मूर्तिकार, घडायचं आणि घडवायचं असेल तर घाव सोसावेच लागतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही 2 वर्ष कष्टाचे घाव सोसा, ही 2 वर्ष चिकाटीनं चिवटपणे स्वतःच्या ध्येयाचा पाठलाग करा. ही 2 वर्ष झोकून द्या, स्वतःला पूर्ण समर्पित करा आणि फक्त
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. तुमचं जे काही नाव असेल नुसतं नाव वाचू नका, नावाच्या पुढं डॉक्टर वाचायला कधीच विसरू नका. कारण या जगात कुठलीही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. डॉक्टर तुम्हाला आधी मनात व्हावं लागेल, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात व्हाल. आणि तुमच्या या होण्याला कुणीही अडवं येऊ शकत नाही, कुणीही मर्यादा घालू शकत नाही, कुणीही बंधनं घालू शकत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. फिलिपाईन्स देशातील रिहा बुलोज नावाची 11 वर्षाची मुलगी उत्तम धावायची. शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत तिनं भाग घेतला, प्रथम क्रमांकाला, आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यावर ही रिहा आपल्या वडिलांजवळ आली आणि वडिलांना म्हणाली, बाबा माझ्या शाळेतून माझी धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बाबा म्हटले, अभिनंदन, खूप छान, पण बाबा राष्ट्रीय स्पर्धेत धावण्यासाठी मला शूज लागतील, धावण्याचे बूट घ्यायला हवेत. तसे वडील शांत झाले, म्हटले, घेऊया ह बाळा, या महिन्याचा पगार झाला की तुला जरूर स्पोर्ट्स शूज घेऊया, धावण्याचे बूट घेऊया. ती रिहा आनंदित झाली, सराव करायला लागली, सराव करत राहिली. 4 दिवस राहिले स्पर्धेला. आता 4 दिवसानंतर राष्ट्रीय स्पर्धा. परत ती आपल्या वडिलांकडे गेली, बाबा शूज घेतो म्हटला होता, 4 दिवसावर धावण्याची स्पर्धा आली आहे, शूज घ्या ना बाबा. तुझे डोळ्यात आलेलं पाणी पुसत वडील त्या रिहाला म्हणाले, बाळा या महिन्याचा पगार हातात आलाच नाही, मी नाही घेऊन देऊ शकत तुला बूट, मी तुला नाही बूट घेऊन देऊ शकत. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू रिहानं बघितले आणि काय समजायचं ते समजली. पण ती नाराज झाली नाही, निराश झाली नाही. ती पुन्हा सरावाला लागली, बेफामपणे सराव करत राहिली. अखेर राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला. ती स्पर्धेला इतर स्पर्धकांबरोबर उभा राहिली. उत्तम स्पोर्ट्सचे कपडे परिधान केलेले सगळे स्पर्धक, प्रत्येकाच्या पायात स्पोर्ट्सचे शूज वेगवेगळे. त्या पायाकडे बघा, त्या रिहानं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पायाची ती रिहा, क्षणभर तिला कसं तरी वाटलं, पण पर्याय नव्हता. अखेर ती क्षणात तिथून बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर तिनं लिहिलं NIKE, नाईके. जणू काय तिनं नाईकीचेच बूट घातलेत आणि जखमेच्या पट्ट्या पायाला बांधून ती स्पर्धकांच्या रांगेत उभा राहिली. स्पर्धेला सुरुवात झाली आणि रिहा बेभान पळत राहिली. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, तिचं स्वप्न दिसत होतं, महत्वाकांक्षा दिसत होती. ध्येय गाठायचं होतं, स्वप्न पूर्ण करायचं होतं. रिहा पळत राहिली, बेभानपणे पळत राहिली आणि अखेर जिंकली. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, या साऱ्यांमध्ये रिहा सुवर्ण पदकाची मानकरी झाली. ती रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. वेग शूज देत नाहीत, वेग मन देत. शूज नाहीत म्हणून पळायचं थांबवू नका, मनात ठरवा, पाय आपोआप विजेसारखे धावायला लागतील. या 11 वर्षाच्या रिहा बुलोजचं हे यश नाईके कंपनीला कळालं आणि जखमेच्या पट्ट्यावर नाईके लिहायला रिहाला आयुष्यभर आम्ही मोफत शूज पुरवू असं या नाईके कंपनीनं वचन दिलं. तुमची जिद्द तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते, तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला यशस्वी करते. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला यशस्वी करू शकता. मार्गदर्शक म्हणून बळ देण्यासाठी IIB पाठीशी आहेतच. मी दशरथजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. 25व्या वर्षात पदार्पण करताना महाराष्ट्राची, या राष्ट्राची
आरोग्य उत्तम राखणाऱ्या आणि इथल्या नागरिकांचं आयुष्य संवर्धित करणाऱ्या डॉक्टर घडवणाऱ्या फॅक्टरीचं पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.